Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी शिवसेना आणि भाजप अतिरिक्त उमेदवार देणार नसल्याची माहिती. विधान परिषद निवडणुकीमधून काँग्रेसची माघार. उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा. पुढच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा मिळेल. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. मात्र आता उमेदवार देताना ठाकरेंनी विश्वासात घ्यायला हवं होतं. काँग्रेसची नाराजी. विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांकडून फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्याकडून अर्ज. राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, तटकरे आणि भुजबळांची ही उपस्थिती. दादांचा वादा पाळल्याची सिद्दीकींची प्रतिक्रिया. बच्चू कडूंचा अखेर शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती. शिंदेंनी आमचे सर्व मुद्दे स्वीकारले. आता शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. कडूंचा निर्धार. शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंना उमेदवारी. अर्ज भरण्याच्या तासभर आधी शिंदेंची घोषणा. प्रहारचं शिवसेनेमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार. विधानसभेवर निवडून येण्याची कडूंची क्षमता संपल्यानं विधान परिषदेसाठी विलिनीकरण. पक्ष विलीन करण्यासाठी मी मूर्ख नाही असं कडूच म्हणाले होते. संजय राऊतांचा निशाणा. लढाऊ आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो. विधान परिषद उमेदवारीवरून अंधारेंसाठी रुपाली ठोंबरेंचं व्हॉट्सअप स्टेटस. तर अंधारे नाराज नसल्याचं राऊतांचं वक्तव्य. नागपुरातील संघ मुख्यालयामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं निनावी पत्र. पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा. BSS नावाच्या संघटनेनं पत्र पाठवल्याची माहिती. अशोक खरातला 8व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी नाकारली. SIT आणि सरकारी वकिलांनी केलेली कोठडीची मागणी फेटाळली. अशोक खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी. खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये 14 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल. दैवी अवतार असल्याचे सांगत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघड. दाऊद इब्राहिमचा खास सहकारी सलीम डोलाची NCBकडून कोर्टामध्ये हजेरी. दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतामध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचं डोलालचं सिंडिकेट. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता. मुंबई विमानतळावर स्पाइस जेटच्या फ्लाईटला 4 तासांचा विलंब. उशीर झाल्यानंतर फ्लाईट रद्द झाल्यानं प्रवासी संतप्त. विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.